हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या कॉमेडी किचन या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत बॉईल अंडा मसाला। त्यासाठी घ्यायचं आहे पहिले अंडा। काय करायचं आहे तो बॉईल घ्या की मग कसली वाट बघताय। मस्तपैकी मी घेतलंय अंडे, ठेवलेत की उकडायला। वरती दाबलं की बटन, उकडले की ऑटोमॅटिक बंद होत आहे बरं का। हे होतं माझ्याकडे म्हणून तुम्ही पातेल्यात जरी उकडत घातलंय तरी चालतंय। बघा कसा घाम फुटलाय अंड्यांना, जसं काही जिम करून आल्यासारखं दिसतंय हो की नाही। ते आता जरा थंड होऊ द्यात, साईडला ठेवून या। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। हा घेतलाय कांदा, टोमॅटो, त्यासोबत तर आलं, लसूण हे घेतलंय सगळं। ते करायचं मिक्सरला गर्र मस्तपैकी बारीक। बघा कसं बारीक झालंय। आता झालेत आपले अंडे मस्तपैकी गार। घ्यायचे पटापट सोलून। 1 2 3 4 सगळे अंडे मस्तपैकी सोलून घेतलेत बघा। कट करताना डायरेक्ट नाही भरायचे बरं का, त्याची बाह्य सुंदरता पण जरा दिसू द्या की हो अंड्याची। पांढरी साईड आणि मधला पिवळा बलक हे सगळं वेगळं वेगळं करायचंय आणि मस्त 4 फोडी करून ते कट करून घ्यायचंय बरं का। बघा कसं केलंय, पिवळा बलक वेगळा आणि पांढरा बलक वेगळा। आता आली फोडणीची बारी। त्यासाठी घेतली कढई, टाकलंय तेल, तापलं की तिखट नाही, आधी टाकलंय जिरं मोहरी, टाकलंय हे मिश्रण जे आपण बारीक केलं की नाही, आलं लसूण कांदा टोमॅटो मस्तपैकी परतून परतून घेतलंय बरं का। आता मसाला म्हणतोय कशाला काळजी करताय, मी सगळं जेवण सांभाळून घेतो की। म्हणून त्यामध्ये आपण टाकलंय धणा पावडर, हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि थोडासा मसाला वरतून मस्तपैकी परतवलंय। जे आपण तुकडे केले होते की नाही बाह्य सुंदरतेचे अंड्याचे, ते टाकायचे की त्या मसाल्यात। मस्तपैकी मीठ घालायचंय, कोथिंबीर घालायची, कसं सुंदर दिसतंय। वाव, छानपैकी घ्यायचं परतून आणि थोडंसं एकदम नॉर्मल त्यामध्ये पाणी घालायचं बरं का। आपल्याला ती काही करीबिरी करायची नाही, आपल्याला मसाला करायचा आहे। नॉर्मल पाणी घालायचं आणि मस्तपैकी थोडं 2 मिनिट ते होऊ द्यायचं बरं का। कसं त्यांचा रोमांच सुरू झालाय बघा अंड्याचा मस्तपैकी। मग त्यामध्ये टाकायचंय नंतर हे पिवळं बलक। आधी का टाकायचं नाही माहिती आहे मित्रांनो, आधी टाकलं की त्याचा पूर्ण गचका होणार, त्यामुळे ते चवीला चांगलं लागणार नाही। बघा आपला अंडा मसाला कसा तयार आहे, झणझणीत चमचमीत। वाव, कसं तोंडाला पाणी सुटतंय बघा, कसं दिसतंय। वा वा वा, तुम्ही एकदा नक्की करून बघा मंडळी। तुम्हाला आवडलं तर मला कमेंट्समध्ये सांगा। जर ही रेसिपी बघता हसलात आणि खाण्याचं जर मनात आलं तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर अंडा तुमच्या स्वप्नात येईल आणि म्हणेल की माझा बलक तू खाल्ला नाहीस ना रे। अहो अंडा अपना अपना, अंदाज अपना अपना। चला लाईक सबस्क्राईब करा।